हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आता इथे सखी जी आहे ती कबीरच्या आईला विचारत असते की नक्की सत्य काय आहे ते मला आज कळलंच पाहिजे, प्लीज सांगा मला. तर त्यावेळी आता इथे कबीरच्या आईने तिला हॉलमध्ये आणलेलं असतं आणि सखीला सांगू लागलेली असती. तर बघ सखी, तुला आठवते का, इथे याच ठिकाणी बसून कबीर आणि तू दोघेजण एकत्र जेवण करायचात. तर त्यावेळी सखी जी आहे ती आठवण्याचा प्रयत्न करत असते. तर त्याचवेळी ती त्या समोर सोफ्याच्या शेजारी येते आणि लक्षात आणण्याचा प्रयत्न करत असते. तर त्यावेळी तिला आठवतंय की हो, लहानपणी कबीर आणि सखी दोघेही जण सोबत जेवण करायचे आणि त्यावेळी सखीला भेंडीची भाजी आवडत नव्हती. तर म्हणूनच कबीर जो आहे तो सखीला बोलायचा की तू काळजी करू नकोस, हे बघ, भेंडीची भाजी मी माझ्यासाठी घेतो, असं म्हणत आता तिच्या ताटातली भाजी कबीर स्वतःच्या ताटात घ्यायचा आणि ती भाजी फिनिश करायचा. त्याचनंतर आता इथे सखी जी आहे ती त्या कबीरच्या आईकडे जाते आणि आता पुढे त्यांना विचारू लागते की हो, मला आठवतंय, असं म्हणत आता सखी तो आठवण्याचा प्रयत्न करत असते. पण त्यानंतर आता इकडे कसे दोघेजण मिळून मिसळून एकमेकांशी छान, त्यांची मैत्री एवढी छान होते की दोघेही एकमेकांचा खूप विचार करायचे. तर त्यानंतर आता इथे कबीरची आई जी आहे ती पुढे इथे सखीला विचारते की सखी, काही आठवण्याचा प्रयत्न कर. तर आता सखी जी आहे तिला थोडं थोडं हलकंसं आठवत असतं. त्यावेळी आता इथे ती कबीरच्या आईला सांगते की हो, मला थोडं थोडं तरी आठवतं आहे, जास्त नाही पण थोडंसं. मला आठवतंय की मी आणि कबीर एकत्र जेवायचो आणि मला भेंडीची भाजी कधी आवडत नव्हती, म्हणून कबीर स्वतःच्या ताटात ती भेंडीची भाजी घ्यायचा आणि स्वतः खाऊन टाकायचा. तर त्यानंतर आता इथे ते दोघेजणं पापडासाठी कसे भांडायचे हे तिच्या लक्षात येतं. त्यावेळी सखी बोलायची की हा माझा पापड आहे आणि त्यावेळी कबीर बोलायचा की हा माझा पापड आहे. तर आता इथे ही जी काही कबीरची आई आहे ती सांगू लागते की सखी, ज्यावेळी तुम्ही त्या पापडासाठी भांडायचाच ना, तर त्यावेळी तुम्ही दोघेही जण एकमेकांचा विचार करून तो पापड अर्धा अर्धा वाटून घ्यायचात आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगायचे की अशी भांडणं नाही करायची, पापड मिळून खायचा. दोघे जण लगेच माझा ऐकायचात आणि तो पापड अर्धा अर्धा करून दोघेही जण मिळून खायचात. तर त्यानंतर आता इथे सखी बोलते की हो, आणि आम्ही अजूनही असंच करतो. दरवेळी मला भेंडीची जर भाजी असेल तर कबीर मला म्हणतो की तुम्हाला ती खाण्याची काही गरज नाही, असं म्हणत आता कबीर तो स्वतःच्या ताटात घेतो आणि हे सखीला आठवतं. तर त्यावेळी आता ती बोलते की हो, मला आठवतंय की कबीर नेहमी असंच करतो आणि अजूनही आम्ही पापडावरून अजूनही भांडण करतो. तर त्यावेळी हे ऐकून ना खरं तर सखीला हसायला येतं. हे लहानपणीचं जे काही होतं ना ते आत्ता इथे सखीला आठवत आहे, पण कबीरला ते कायमच लक्षात होतं. तर आता इथे सखी जी आहे ती त्या कबीरच्या आईला विचारते की पण मला हे सगळं कबीरने आधी का नाही सांगितलं, माझ्यापासून हे सगळं का लपवलं. तर त्यावेळी आता इथे ही जी काही कबीरची आई आहे ती सखीला समजवण्याचा प्रयत्न करत असते की कबीरने हे जे काही लपवलं आहे ना त्यामागचं कारण फक्त त्यालाच माहिती आहे. तर त्याची आई बोलते की सखी, तू ना या सगळ्याबद्दल त्याच्याशीच बोल. त्यानंतर आता इथे सखीला जरा इमोशनल होतं, कारण एवढं सगळं घडत असताना कबीरला माहिती असून सुद्धा त्याने मला काहीच सांगितलं नाही. तर त्यानंतर आता इथे तिला कबीरबद्दल वाईटही वाटत असतं की कबीर माझं सगळं किती ऐकत होता, म्हणजे कधीही त्याला मी हर्ट करायचे पण तो माझा किती विचार करत होता आतापर्यंत. तिला या सगळ्याचं खूप गिल्ट येतं, तिला खूप वाईट वाटतं खरं तर. तर त्यानंतर आता इथे कबीरची जी काही आई आहे ती सखीला सांगू लागते की सखी, आत्तापर्यंत कबीरला कधीही प्रेम मिळालं नाही, ना त्याच्या वडिलांचं प्रेम मिळालं ना त्याच्या आईचं, ना कधीच त्याच्या आयुष्यात प्रेम ही गोष्ट आलीच नाही. ज्यावेळी त्याच्यावर प्रेम करायचं होतं त्यावेळी मी 12 वर्ष अंथरुणात खेळून होते आणि त्यावेळी फक्त माने त्याचा सांभाळ केला. फक्त माने त्याला हीच शिकवण दिली की कशा पद्धतीने तू तुझ्या बापाचा सूड घ्यायचा आहे. तर त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती बोलू लागते
की एकदा मला कबीरने या सगळ्याबद्दल सांगितलं असतं तर एवढं सगळं कॉम्प्लिकेटेड होत गेलं नसतं. तर त्यानंतर कबीरची आई जी आहे ती बोलू लागते की हे बघ सखी, आता फक्त मला तुझ्याकडनं एकच अपेक्षा आहे. कबीरने आतापर्यंत खूप काही झेललं आहे. फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे की तू त्याला समजावून घ्यावंस आणि त्याला प्रेम द्यावंस. तर त्यानंतर असं म्हणत आता ही जी कबीरची आहे आई जी आहे ती तिथून निघून जाते. इकडे आता ही मनस्विनी जी आहे ती आता या मीनाक्षीवरती चिडून बाहेर आलेली असते आणि तिला काहीही झालं तरी त्या डस्टबिनमध्ये हात घालून तो पेपर शोधायचा असतो. तर मीनाक्षी तिच्या पाठीमागे आलेली असते. नक्की या डस्टबिनमध्ये असं काय टाकलं आहे, असा कोणता पेपर आहे जो या मनस्विनीचा एवढ्या कामाचा आहे, असा विचार करत मीनाक्षी तिच्या पाठीमागे आलेली असते. त्यानंतर ही मनस्विनी जी आहे ती त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये हात घालून पाहत असते की तो पेपर आहे की नाही ते शोधत असते. खरं तर तिला खूप किळस येत असते, पण तरीसुद्धा आता तिला वाटत होतं की नक्कीच त्या पेपरमध्ये तिला असं काहीतरी मिळेल ज्याचा तिला फायदा करून घेता येईल. तर त्यानंतर आता इथे तिला खूप शोधल्यानंतर त्या डस्टबिनमध्ये तो पेपर मिळतो आणि त्यानंतर ती खुश होते. म्हणते की बरं झालं एकदाचा मिळाला, असं म्हणत ती आता तो पेपर घेऊन आतमध्ये जाऊ लागते. तर आता ही मीनाक्षी विचार करते की या पेपरमध्ये असं काय आहे जे की मनस्विनीसाठी इतका महत्त्वाचा होता आणि त्या कचऱ्याच्या कुंडीमधून हात घालून तिने हा पेपर काढला तर नक्कीच काहीतरी याच्यामध्ये विशेष असेल, असं म्हणत आता ती म्हणते की पाहावं लागेल हिच्या पाठीमागं जाऊन की नक्की काय असेल बाबा याच्यात, असं म्हणत आता ती पुन्हा मनस्विनीचा पाठलाग करू लागते. तर आता इकडे सखी आणि कबीरची आई दोघीही जणी आता पुन्हा बोलू लागतात. कबीरची आईला सखी म्हणत असते की आता तुम्ही काळजी करू नका, मला माहीत आहे की कबीरने खूप काही झेललं आहे. तर त्यावेळी आता सखीला इथे कबीरच्या आईकडून हे देखील कळतं की कबीरच्या वडिलांना मारणारी आणि तुझ्या वडिलांना मारणारी एकच बाई आहे, ती म्हणजे मनस्विनी. आणि त्या मनस्विनीचा सूड घेण्यासाठी तो तुझ्या आयुष्यात आला होता खरं तर. तर त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती विचारू लागते की हो, म्हणजे कबीर माझ्या आयुष्यात फक्त त्याच्या वडिलांचं सूड घेण्यासाठी आला होता. तर त्यावेळी आता इथे ही जे काही कबीरची आई आहे ती पुढे सांगू लागते की फक्त सूड घेण्यासाठीच नाही तर त्याचं आणखीन एक कारण आहे, असं म्हणताच आता इथे ती पुढे सांगू लागते. त्यानंतर आता इथे ती सांगू लागते, हे बघ हा फोटो घे, असं म्हणत आता इथे तिने तिच्या हातामध्ये तो राधा आणि कृष्णाचा फोटो दिलेला असतो. तर त्यावेळी आता इथे या कबीरच्या आईने सखीला सांगितलं आहे की या फोटोमधले राधाकृष्ण दुसरे कोणी नसून तू आणि कबीर आहात. तर हे ऐकल्यानंतर आता इथे ती बोलते की काय, हे राधा आणि कृष्ण मी आणि कबीर आहोत. तर त्यावेळी तिची कबीरची आई जी आहे ती बोलते की हो सखी, हे राधाकृष्ण दुसरे कोणी नसून तुम्ही दोघे आहात, लहानपणीचे घट्ट मित्र मैत्रीण. त्यानंतर आता इकडे सखी जी आहे तो फोटो हातात घेऊन पाहत असते की हो, म्हणजे कबीर माझा काना आहे आणि मी त्याची राधा. तर त्यावेळी आता इथे तीही या गोष्टीचा विचार करते. तर आता इकडे मनस्विनी जी आहे ती आता तो पेपर घेऊन तिच्या रूममध्ये आलेली आहे आणि आता तिला खूप किळस येत असते की तो पेपर तिने स्वतःच्या हाताने उचलून त्या डस्टबिनमधून आणलेला आहे. ती म्हणत असते की काय वेळ आली आहे माझ्यावरती, या डस्टबिनमधून मला पेपर काढावा लागला. तर त्यानंतर आल्यास ती लगेचच तिच्या हाताला स्प्रे मारते, हँडवॉश करते. तर त्याचनंतर आता इथे हँडवॉश केल्यानंतर आता इथे ती म्हणत असते की लवकरात लवकर पाहावं लागेल की या पेपरमध्ये असं काय आहे जे की त्या नंदाने ते फाडून टाकलं आहे आणि मला कळण्याआधी. तर त्याचनंतर आता ती तिथे बसून तो पेपर पाहू लागत आहे. तेवढ्यातच आता इथे त्या पेपरचं नाव तिला दिसतं आणि ती बोलते की या पेपरसाठी मी एवढी तगमग केली, पण बरंच झालं हा पेपर मला सापडला, आता तर मला ही गोष्ट शोधता येईल. तर लगेचच ती बोलते की हा पेपर प्रधानवाल्यांचा आहे, म्हणजे या प्रधानवाल्यांना मी माझ्या खूप काही न्यूज दिल्या आहेत आणि आता वेळ आली आहे त्यांची परतफेड करण्याची, असं म्हणत आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ती लगेचच त्या प्रधान न्यूजवाल्यांना फोन करते आणि त्यावेळी आता इथे फोन केल्यानंतर ती त्यांना म्हणू लागते की मला तुम्हाला आणखीन काही न्यूज द्यायच्या आहेत. तर त्यानंतर ती बोलू लागते की आणि मला तुमच्याकडनं काही माहिती हवी आहे, असं म्हणत आता इथे ती मनस्विनी आता त्या
पेपरबद्दल माहिती काढणार आहे की ह्या पेपरमध्ये नक्की काय ॲड तुम्ही दिली होती. इकडे आता कबीर इथे सखीची वाट पाहत बसलेला असतो एका कॅफेच्या बाहेर. सखीने त्याला टाईम दिला होता की तू एवढ्या वाजता मला इथे या ठिकाणी भेट म्हणून. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की बेबी सरकार काय आहे हे, तुम्हीच मला टाईम दिला, तुम्हीच मला लोकेशन सांगितलं आणि तुम्हीच आला नाही आहात. तर आता कबीर सखीची वाट पाहत बसलेला असताना इथे त्याला खूप वाईट वाटत असतं की आज सण हा संपणार आहे. तर त्या गोष्टीचा विचार करून त्याला खूप हर्ट होत असतं. तर आता इथे कबीर सारखा त्या डिवोर्स पेपर्सकडे पाहत असतो. त्याच्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नसतो, कारण आज त्यांच्या सणाची शेवटची तारीख होती आणि आज काहीही झालं तरी तो संपणार आहे हे कबीरला माहिती असतं. तर त्याचनंतर आता कबीर इथे सखीची वाट पाहत असताना सखी त्याच्या डोळ्यासमोरून आलेली असते. त्यावेळी आता तो पाहत आहे की सखी समोरून येत आहे. सखी जी आहे ती आज खूप आनंदी असते, कारण तिला कबीरबद्दल सगळं काही सत्य समजलेलं असतं आणि म्हणूनच सखीने आज तो ड्रेस घातलेला असतो जो ड्रेस कबीरने सनहा या नावाचा बनवून इथे सखीला गिफ्ट केला होता. तर त्यावेळी आता इथे ज्यावेळी कबीरने तो ड्रेस तिच्या अंगावरती पाहिला त्यावेळी कबीर खुश तर होतो, पण त्याला कुठेतरी दुःखही वाटत असतं, कारण आता काय उपयोग ना. जर आता सण हा संपणार आहे तर हा ड्रेस जरी घातला तरीही काही उपयोग होणार नाही असं त्याला वाटू लागतं. तर त्याचनंतर आता इथे कबीर जो आहे तो सखीला म्हणू लागतो की बेबी सरकार तुम्हीही खूप अनप्रिडिक्टेबल आहात हा, कधी काय कराल आणि कधी काही नाही त्याचा भरोसाच नाही. तर त्यावेळी त्याला आठवतं की त्याने हा ड्रेस तिला गिफ्ट केला होता आणि आज तिने तो घातला आहे. तर त्यावेळी सखी बोलतं की काय झालं, असं का बोलतोयस तू. तर त्यावेळी आता तो बोलू लागतो की म्हणजे पहा ना, खरं तर सण हा आज संपणार आहे आणि तुम्ही तो सणहाचा ड्रेस आज तुम्ही वेअर केला आहे. आत्तापर्यंत कधीही तो वेअर केला नव्हता, पण आज सण हा संपणार आहे म्हणून तो ड्रेस तुम्ही वेअर केला आहे. हे पाहूनच मला आश्चर्य वाटते. खरं तर कळत नाही की काय रिॲक्ट करावं, काही छान एक्सप्रेशन द्यावं की काही वाईट. तर आता इथे सखी जी आहे ती बोलू लागते की हे बघ कबीर, सण हा तर संपणार आहे बरोबर ना. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की हो, पण सखी मॅडम मला ना तुमच्यापासून वेगळं व्हायचं नाही आहे. माझ्या हृदयात ना खूप दुःखत आहे. आजचा जो दिवस आहे ना तो माझ्यासाठी खूप वाईट आहे. खरं तर मला माहीत आहे तुम्हाला याची अपेक्षाही नसेल की मी असं काही रिॲक्ट करावं, पण नाही, खरंच मी तुम्हाला सांगतो आहे की मला आज मी जे काही वागतो आहे ना त्याचं खूप दुःख झालं आहे. तर आता इथे सखी जी आहे ती फक्त त्याच्याकडे पाहत असते. सखीला हे पाहायचं असतं की खरंच कबीरला हे डिवोर्स पेपर्सवरती सही करून किती त्रास होत आहे आणि खरंच मला ना तुमच्यापासून दूर जावंसं वाटतच नाही आहे. तर आता इथे सखी कबीरकडे एकटक पाहत असते. तेवढ्यातच कबीरच्या लक्षात येतं की नाही नाही, मी हे काय करतोय, नाही, मला माझ्या शब्दावर पक्कं राहायला पाहिजे. तर आता तो बोलतो की सॉरी सॉरी, माझं चुकलंच. हे पहा, मी असं नाही करू शकत, आय एम सॉरी, माझं चुकलंच जरा, मी आता विसरून जायला हवं. तर त्यावेळी आता इथे ही जी काही सखी आहे ना ती बोलू लागते की कबीर एक मिनिट, मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. तर आता इथे ही जी सखी आहे ना ती लगेचच तिच्या पर्समधून काही फोटोज काढते आणि त्यावेळी ते फोटोज कबीरला दाखवते. तर आता कबीर बोलतो की हे फोटो. तर आता सखी बोलते की हे फोटो मला मिळाले आहेत. तर आता कबीरच्या तोंडून सखीला ऐकायचं असतं खरं तर, पण कबीर यावेळीही खोटं बोलत असतो. पण आता सखी म्हणते की कबीर, आता तू जे काही खोटं बोलत आहेस ना त्याचा काहीही उपयोग होणार नाही, कारण मला खरं काय आहे ते कळालं आहे. तर त्यावेळी आता सखी कबीरला सांगू लागते की कबीर, तुला आता माझ्याशी खोटं बोलायची अजिबात गरज नाही आहे. तर त्यावेळी आता इथे सखी सांगू लागते की मला प्रेरणा आंटीने आणि इथे माने सगळं काही खरं सांगितलं आहे की तू कुणाचा मुलगा आहे आणि मी कुणाची मुलगी आहे. तर त्यावेळी सखी जी आहे ती बोलू लागते की कबीर, तूच माझा कान्हा आहेस आणि मी तुझी राधा. तर आता हे ऐकल्यानंतर कबीरला खरंच खूप छान वाटतं. कबीर बोलतो की हे तुला समजलं. तर त्याचनंतर आता सखी जी आहे ती बोलते की हो, मला सगळं काही समजलं आहे, पण मला सांग
तू एवढ्या दिवसातून एकदाही मला सांगण्याचा प्रयत्न का केला नाहीस की तू कबीर नाही तर तू कान्हा आहेस, माझा लहानपणीचा बालमित्र? तर आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की कसं सांगणार मी बेबी सरकार, कारण मी तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टीसाठी आलो होतो ती गोष्ट तर तुम्हाला माहीतच नव्हती. मी खरं तर तुमच्या आयुष्यात फक्त सूट घेण्यासाठी आलो होतो, जे की माझ्या वडिलांचा बदला मला घ्यायचा होता. तर आता इथे सखी बोलते की हो, मला माहीत झालं आहे कबीर, मला माहीत झालं आहे की तुझ्या वडिलांना आणि माझ्या वडिलांना मारणारी दुसरी कोणी नसून ही मनस्विनीच आहे. आणि मला माहीत आहे की तू तिचाच सूड घेण्यासाठी इथे माझ्या आयुष्यात आला होतास. तर आता इथे कबीर बोलतो की मग सांग ना सखी, मी तुला कसं सांगणार ना की मी तुझ्या आयुष्यात कशासाठी आलो होतो. आणि जर मी तुला हे सांगितलं असतं तर आपल्यामध्ये मैत्रीही झाली नसती. तर त्याच नंतर आता इथे कबीर जो आहे तो बोलू लागतो की मी जरी सांगितलं असतं तर तुझा कुठं माझ्यावरती विश्वास होता. तुला माझ्या शब्दांवरती अजिबात विश्वास नव्हता, तुला माझ्यावरतीच विश्वास नव्हता. पण मी जे सांगेल त्यावरती कसा विश्वास बसेल? त्यामुळे मी कधीही तुला सांगितलं नाही की मी तुझा बालपणाचा मित्र आहे. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो इथे सखीला सांगू लागतो की मी दरवेळी तुला हिंट देण्याचा प्रयत्न करायचो, पण तुला कधीही काही आठवलं नाही आहे. तर आता सखी म्हणते की हो कबीर, मला त्यावेळी काहीच आठवलं नाही, पण जेव्हा प्रेरणा आंटीने सगळं काही सांगितलं त्यावेळी थोडं थोडं मला आठवायला लागलं. तर त्याचनंतर आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की सखी, आता तुला जेव्हा हे सगळं कळालं ना त्यावेळी माझ्या मनावरचं एवढं मोठं ओझं हलकं झालं ना, तर मी तुला काय सांगू शकत नाही. मला असं वाटलं नव्हतं की तुला अशा प्रकारे हे सत्य कळेल, पण आता एका अर्थी बरंच झालं, कारण मी हे लपून लपून ना अगदी थकलो आहे. आणि आता छान वाटत आहे, एकदम मोकळं वाटत आहे की तुला हे सत्य समजलं. तर त्यानंतर आता इथे सखी जी आहे ती बोलते की म्हणजे तू त्या मनस्विनीचा सूड घेण्यासाठी माझ्या आयुष्यात आलास. तर त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की हो, कारण तर ते होतं. पण जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं, जेव्हा मी तुमच्या घरी आलो होतो पहिल्यांदा, त्यावेळी तुला पाहता क्षणी तिथेच क्लीन बोर्ड झालं होतं. ज्या क्षणी मी तुला पाहिलं त्याच वेळी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. आणि त्यानंतर हळूहळू मी तुझ्याबद्दल माहिती काढत गेलो आणि त्यानंतर मला समजलं की तू तेजस्विनी कामत यांची मुलगी आहे आणि ही मनस्विनी कामत वेगळी आहे. त्यानंतर कुठे जाऊन मला कळालं की तुझी आई तेजस्विनी कामत निर्दोष आहे आणि आपल्या वडिलांचा ज्यांनी कुणी खून केला आहे ना, तर ती म्हणजे मनस्विनी आहे. आणि त्यानंतर मला समजल्यानंतर मी मनस्विनीच्या पाठीमागे लागलो आहे. तर त्यानंतर आता येथे सखी बोलते की खरंच कबीर, तू जे काही बोलतोय ते खरं आहे का? तर आता कबीर बोलतो की हो सखी. त्यानंतर कबीर सखीला सांगू लागतो की कशा पद्धतीने त्याचं प्रेम वाढत गेलं. आणि त्यानंतर सखी आणि कबीरने जे काही क्षण घालवले ना एकमेकांसोबत, ते घडलेले सगळे क्षण आठवत आठवत तो सखीला सांगू लागतो. हे सगळं आठवून ना सखीलाही खूप छान वाटतं की कशा पद्धतीने कबीर आणि तिने एकत्र वेळ घालवला होता. कबीर ती गोष्ट सांगतो ज्या ठिकाणी त्या लाईटांच्या प्रकाशात सखी अगदी चांदणीसारखी दिसत होती. तर त्यावेळी तो बोलतो की आता या चांदणीचा चंद्र फक्त मीच असणार. आणि त्याच वेळी मी ठरवलं की मी तुझ्या आयुष्यात असंच कायम टिकून राहणार आणि तुला माझी बनवणार. त्यावेळीच मी ठरवलं होतं की तूच माझी होणारी बायको असणार आहेस. तर त्याच नंतर आता हे सगळं ऐकून ना सखीला खूप छान वाटतं. आणि ज्यावेळी कबीर हे सगळं सांगत होता सखीलाही ते सगळे प्रसंग आठवत होते. तर त्याच नंतर आता कबीरने सखीला त्याच्या मनातलं सगळं काही बोलून टाकलं. आणि त्यानंतर आता त्याला रिअलाईज होत आहे की आता सण हा कधीच संपणार नाही, कारण सखीला आता हे सत्य कळाल्यामुळे सखी त्याला खूप ॲक्सेप्ट तर करेलच. तर त्याचनंतर मित्रांनो, आजचा भाग जो आहे तो इथे संपलेला आहे. तर आता पुढील भागामध्ये ही जी काही मनस्विनी आहे ती वरतून खाली येत असते, पण कबीरला माहिती नसतं की ती इकडेच येत आहे ते. तर त्यावेळी माने कबीरला फोन केलेला असतो आणि मा येथे कबीरला व्यवस्थित जपून राहण्यासाठी सांगत असते. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो मला म्हणत असतो की मा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि या मनस्विनीला मी कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे हे कधीच कळू देणार नाही. तर आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ती वरतून खाली येत असताना कबीरचं फोनवरचं बोलणं ऐकलं आहे की कबीर देवदत्त किर्लोस्कर असं म्हटल्यानंतर आता इथे ती मोठ्याने नाव घेते. त्याचवेळी आता इकडे पुढील भागात तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे की ही जी काही सखी आहे ना ती मनस्विनीच्या समोर आलेली आहे आणि मनस्विनीला म्हणत असते की आता इथून पुढे तू माझ्या कबीरला त्रास द्यायचा नाहीस.
आणि इथून पुढे माझ्या सासरी जाण्याची अजिबात हिंमत करायची नाही. तर त्यावेळी आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ती बोलते की मी कधी तुझ्या सासरी गेले. तर त्यावेळी आता सखी बोलते की तू सकाळीच माझ्या सासरी गेली होतीस आणि असं काय म्हणते आहेस की मी कधी तुझ्या सासरी गेलेस. तर आता इथे मनस्विनी जी आहे ती बोलते की तुला माहिती आहे का, मी दिवसभर इथेच होती, याच घरामध्ये, मी कुठेही गेली नाही. तर त्यावेळी आता इथे ही जी सखी आहे ना ती बोलते की हे खोटं जे काही बोलण्याचं तू आव आणते ना ते माझ्याशी बोलू नकोस हां, मला सगळं काही कळत आहे. त्यामुळे आता इथून पुढे माझ्या सासरी गेलेले मी अजिबात खपून घेणार नाही. तर आता मनस्विनी तिला हेच सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी आज दिवसभर इथेच होती, मी कुठेही गेली नाही, तुला समजत का नाही आहे. मग सखी म्हणते की तू कुठे गेली नाही, मग तिथे कोण होतं. हा प्रश्न आता या दोघींनाही पडलेला असतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.